हॉस्पिटल एक उपचार अनेक संगमनेर शहरातील कुटे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटरमध्ये दिनांक 29 जुलै 2026 पासून ESIC योजना सुरू झाली आहे। या योजनेचा शुभारंभ विद्यमान आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी भाजप शहराध्यक्षा सौ पायलताई ताजणे, श्री दादाभाऊ कुटे, डॉक्टर सोनाली कुटे, डॉक्टर प्रदीपजी कुटे, सौ संगीताताई पुंड, हॉस्पिटलचे मॅनेजरसह सर्व स्टाफ उपस्थित होता। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सातपुते यांनी केले। पाहूया सविस्तर वृत्तांत। खरंतर सर्वच क्षेत्रातील मान्यवर वगैरे मोठ्या संख्येने हा दिवस या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरंतर निश्चित करण्यात आला आणि या शहराच्या या तालुक्याच्या आरोग्य वैभवात भर टाकणारा आजचा हा दिवस आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरंतर सर्वच क्षेत्रातील मान्यवर संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात। आपल्या सर्वांचं शब्दसन्मान्य सहर्षाचे स्वागत आहे आणि सर्वांना विनंती करतो की आसनस्थ राहायचं आहे। धन्वंतरी पूजन आणि प्रतिमा पूजन झाल्याच्या नंतर लगेचच श्रीफळ वाढून आपण उद्घाटन संपन्न करतो आहोत। आपल्या सर्वांचे लाडके आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या शुभास्ते प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आपण संपन्न करतो आहोत। खरंतर शासनाच्या अनेक विविध आरोग्य क्षेत्रातील योजना की ज्या योजना इतरांना माहितही नसतात म्हणून त्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्यानं ESIC विभागाचं उद्घाटन तालुक्याचे आपले कार्यसम्राट आणि जयंती आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या हस्ते आज संपन्न झालेला आहे। सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। खरं तर ESIC विभागासाठी आम्ही अनेक दिवसापासून प्रयत्न करत होतो, परंतु प्रोसेस जे असते ह्या कशी फिक्स करत होतो आणि आम्ही मोठ्या सहकार्याने तसेच आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे साहेब यांच्या मदतीनं तसेच अमोल भाऊंनी मदत केल्यानंतर ESIC विभाग आपल्या इथे आता कार्यरत झालेला आहे। खरं तर अमोल भाऊंच्याबद्दल सांगायला जास्त बोलायला नाही पाहिजे, कारण तालुक्याची जी काही म्हणजे सगळी सर्वसामान्यांची जी नाळ आहे ती ओळखून त्यांनी सर्वसामान्यांसाठी काम करत आलेले आहे आणि अनेक जे काही कामं आहेत ते आता मार्गी लागत आहेत। हॉस्पिटलमध्ये ESIC विभागात चालू झाल्यानंतर जी ESIC कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक होती किंवा मग त्यांना जे काही रिइन्व्हेस्टमेंट वगैरे केली करावं लागत होतं ते आता त्यांना त्यातून मोठं तर मिळणार आहे आणि आपण इथे कॅशलेस सुविधा ESICच्या सर्व धारकांना तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील पुरवणार आहोत आणि जे काही त्यांना गुजरात असेल, सिन्नर असेल किंवा नाशिक असेल इतर ठिकाणी जाऊन त्यांना कॅशलेसच्या ज्या रिइन्व्हेस्टमेंटच्या फाईल्स देणं, त्यानंतर त्याचे डॉक्युमेंट्स पूर्तता करणं ही अतिशय किचकट प्रक्रिया होती आणि त्यातूनच आता आपला ESIC विभाग स्कूलमध्ये कार्यरत झालेला आहे। थोड्या दिवसामध्ये ESICचं पॉलिक्लिनिक जे आहे ते देखील आता चालू होणार आहे आणि ESICचं पॉलिक्लिनिक हे देखील आपण होण्याच्या प्रयत्नाने काही कामगारांना मिळालेला आहे। अतिशय चांगल्या प्रकारचा न्याय आहे, कारण आता आम्ही आहे सर यांच्यासोबत चर्चा करत होतो, त्यांनी सांगितलं की प्रत्येक जे युनिट असते त्या युनिटमधून ESICची कपात होत असते आणि ह्या रुग्णांना किंवा त्या कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांना जर तो फायदा होणार नसेल तर ESICचं जे काही कटिंग होतं यातून खरं तर त्यांना जो फायदा व्हायला पाहिजे तो मिळत नव्हता, परंतु आता आपल्याला अमोलच्या सहकार्याने ESIC विभाग आपल्याकडे कार्यरत झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपण या सर्व कामगार लोकांची एक सेवा करण्याची संधी आम्हाला आता प्राप्त झालेली आहे। खरं तर आपल्या हॉस्पिटलची स्थापना 2010ला तीर्थराव भोसले यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रयत्नातून हे हॉस्पिटल उभं राहिलं। त्यानंतर आपण सुरुवातीपासून रुग्णांना अतिशय चांगल्या माफक दरामध्ये उत्कृष्ट दर्जाची सेवा द्यावी किंवा आपले जे काही ग्रामीण भागातील रुग्ण आहेत त्या रुग्णांना एक चांगल्या प्रकारची टर्शियरी केअर सुविधा इथं उपलब्ध करून द्यावी त्यासाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्न करत होतो। त्याच्याच अंतर्गत आपण नंतर जी काही राजीव गांधी जीवन आरोग्य योजना चालू झाली ती आपण चालू केली, त्यानंतर हॉस्पिटलला कॅशलेस मेडिक्लेम विभाग देखील चालू केले आणि त्याच्यानंतर विविध हॉस्पिटलचे जे विभाग आहेत जसे डायलिसिस विभाग असेल, ICU असेल किंवा आपल्याला ऑपरेशन थिएटर असेल, त्यानंतर आता नव्याने चालू झालेला कार्डियाक विभाग असेल आणि इतर योजनांच्या बाबतीत पण जी काही प्रधानमंत्री आरोग्य योजना असेल
या सगळ्या योजना ज्या आहेत आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये राबवत असतो आणि त्याच्यामुळं अनेक रुग्णांना त्याचा फायदा होतो. तसेच आता ESIC रुग्ण देखील आपल्या इथे फायदा घेणार आहेत. आणि मी पुन्हा एकदा सर्व जे उपस्थित आहेत विविध जे सगळ्या ज्या युनिट आहेत जसे की याचे असतील किंवा डेअरीचे असतील कोकणी उद्योग समूहाचे असतील, तसेच आता अतुल गुंजाळ यांचं देखील आगमन स्टेजवरती झालेलं आहे. आणि ECHSच्या मार्फत जे काही आपण सुविधा पुरवतो ते संदीप भाऊ यांचं देखील आपल्याला देखील सहकार्य लागत असतं. त्याचप्रमाणे सर्व ज्यांनी आपल्या वेळात वेळ काढून हॉस्पिटलला आले आणि जे काही आपल्या आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतो त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. कुठे हॉस्पिटल आणि लॅप्रोस्कोपी सेंटरमध्ये ESIC आरोग्य योजनेचे उद्घाटन आपल्या तालुक्याचे आमदार अमोल भाऊ कदाळ यांच्या हस्ते संपन्न झालेले आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित डॉक्टर प्रदीप कुटे, डॉक्टर सोनाली कुटे आमचे पाहुणे पण आहेत आणि बऱ्याच कामात सामाजिक कामात बरोबर असं सुखेडे केशवराव जाधव, मागचोरे साहेब, तासनेताई, कुंडताई, उपस्थित आमचे चुलते पाहुणे सगळे, संभाजी मामा, प्रवीण शेठ, रोशद काका, गणेश, विजय अण्णा, बळवण्णा, आमचे सगळेच पाहुणे, गणेश रांगोळे सगळे उपस्थित आहेत. गेन बाबा, रमेश, सगळ्यांचं नावोल्लेख शक्य नाही, पण या योजनेचं जे आहे ते उद्घाटन संपूर्ण झालेले आहे. ही योजना आदरणीय विखे साहेब आणि अमोल हॉस्पिटलला दिलेली आहे. आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे विखे साहेबांचं बऱ्याच वेळेस सहकार्य असायचं. सुरुवातीला पण जी योजना एक दिली होती, राजीव गांधी नाव होतं त्यावेळेस, त्यानंतर तिचं महात्मा फुले जन आरोग्य योजना असं नाव झालं होतं, ती पण विखे साहेबांनी त्यावेळेस आम्हाला दिली होती. असे अनेक म्हणजे त्यांचे आभार या निमित्ताने मानले पाहिजेत. आज या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे. कुठे हॉस्पिटल आणि लॅप्रोस्कोपी सेंटरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आमचे वडील तीर्थरूप भोसले कुटे यांनी अनेक सामाजिक कामं केलेली आहे. आणि त्याबरोबर आमचे बंधू ज्यावेळेस डॉक्टर झाले त्यावेळेस वेगळं हॉस्पिटल त्यांच्या संकल्पनेतून उभं राहिलं आणि डॉक्टर प्रदीप कुटे आणि डॉक्टर सोनाली कुटेंनी हे हॉस्पिटल अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलं. अनेक माणसांना त्यावेळेस अनेक म्हणजे माणसं म्हणण्यापेक्षा जे आपले हे असतात रुग्णांची सेवा केली, अनेकांना मदतीचा हात दिला. या माध्यमातून एक वेगळं सामाजिक काम आपण करायची इच्छा असली तर डॉक्टर झाल्यावर हे करता येतं, हे पण त्यांनी त्यातून दाखवून दिलेलं आहे. आणि रुग्णांचा अतिशय विश्वास आहे डॉक्टरवर. डॉक्टर एकदा बोलले का रुग्ण आरती तसेच बरं होतं थांबतो म्हणजे कराय बरं काही. त्यानंतर माझं स्वतःच हिप रिप्लेसमेंट इथं झालेलं आहे. ते यांना अलाउड नसतं, ते म्हणायचे आपण मुंबईला करू, म्हटलं करत असले इथं करा, नाही तर मग चालू घरी सांगितलं पाहिजे. त्याचं कारण असं होतं का भाऊसाई अॅनेस्थेसिस्ट आहे आणि अॅनेस्थेशिया देण्यात त्यांचा जो हात आहे एवढा सॉफ्ट आहे. अॅनेस्थेशिया देताना मला काय टाकलं होतं ते नाही काय म्हणतात स्पायनल तर तिथला पण त्या टाकली ती पण कळली नाही. ती फार रिस्की असते. यांना जास्त टेन्शन आलं कारण मला इंजेक्शन मारायचं म्हटलं की निघून जायचं, इंजेक्शन कधी घेत सांगायचं म्हटलं तर एक म्हणजे त्यावेळेस पाटील सरांनी ऑपरेट केला होता आणि शेजारी एक रिप्लेसमेंट चालू होतं. ते डॉक्टर सहज आले म्हणे आज डॉक्टरांच्या घरचे सगळे बाहेर दिसतात, काय भानगड आहे. मला म्हणजे झोपा तुम्ही जेवढे चक्रा शेतीत मारत असेल तेवढ्या मॅडम मी अॅनेस्थेशिया देतात तुम्हाला कळणार पण नाही बघी. म्हणजे एक वेगळा अनुभव सांगितला. माझं पण रिप्लेसमेंट आणि किडनी स्टोनचं ऑपरेशन इथं झालेलं आहे, कळलं नाही काहीच. असं एक वेगळं हॉस्पिटल इथं चालवलं जातं आणि अनेक रुग्णांची डॉक्टरांवर श्रद्धा आहे. श्रद्धा अशीच राहावी, असेच प्रेम तुमच्या सगळ्यांचं राहावं ही विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर प्रदीपजी कुटे एक चांगलं सेवा देण्याचं काम अनेक वर्षापासून त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून करतात. अनेक वर्ष मी दोन आमच्या सुपारी खाण्यापुरत्या गरीब मुलांमध्ये अनेक वर्ष आम्ही कार्यरत होतो. तरी भाऊनी दादाला असेल, डॉक्टरांना असेल, एक सामाजिक काम असेल, राजकीय काम असेल, यात त्यांनी हे काम चालू असेल तर त्यांना ओढून घेतलेलं आहे. मी संघटन सामाजिक संघटना आल्यापासून नगर जिल्हा भारतीय जनता पार्टी सरकार क्षेत्राच्या वतीनं
सुधारी खाद्यपदार्थ आपल्या सर्व शासनाच्या वतीनं आदरणीय तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या वतीनं त्या हॉस्पिटलला भाविकांसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. हे काय भाषणात एवढा फायदा नाही, पण गुरु आज गुरुदिन म्हणून ओळखला जाणारा मी काही काळ इतका आजारी होतो. गुरु कोणाला म्हणा तर डॉक्टर लोकांना गुरु म्हणा, देव तर आहेच, पण खरंच डॉक्टर लोक मी त्या डॉक्टरच्या पाया पडून बाहेर निघालो. आज या प्रदीप कुट्याला एवढा व्यवस्थित कार्यक्रम केले का गुरुच्या दिवशीच आज कार्यक्रम ठेवणार. आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलजी खताळ साहेब इथे आले. अहो तुम्हाला सांगतो मी गुंजवाडीत आहे, आमदार झाल्यापासून पाऊसही भरपूर पडतोय आणि आपल्या संगमनेर तालुक्याला आता ते लोक सांगतात दुष्काळ, पण आपला आमदार झाल्यापासून आपल्या संगमनेर तालुक्याला कुठलीच अडचण एवढी राहिली. आता पाणी खरी पाण्याची अडचण होती. तुम्हाला कॅनलचं एवढं पाणी आहे, मी आता मुलाखत करेल, पण आमदार खताळ झाल्यापासून पण इतकं पाणी झालं गुंजवाडी सुख्यावाडी या भागात एवढं पाणी. मी आज प्रदीप कुट्यांना शुभेच्छा देतो गुंजवाडीच्या वतीनं. धन्यवाद. गुरुपौर्णिमेनिमित्ताने कुठे हॉस्पिटल येथे ESICच्या शुभारंभ आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला आहे. यासाठी उपस्थित असलेले कुठे हॉस्पिटलचे डॉक्टर प्रदीपजी कुठे, डॉक्टर सोनाली ताई कुठे, दादा भाऊ कुठे, सचिनजी कुठे, डॉक्टर अतुल गुंजा, पायलताई ताजने, संगीताताई पुंड, केशवराव जाधव, रवींद्र सातपुते, प्रवीणजी रेड्डी, सुनील गागरे, अण्णासाहेब थोरात, संभाजी गुंजा, उपस्थित सर्वच डॉक्टर साहेबांचे नातेवाईक, मित्र परिवार आहे, त्यांच्यावर विशेष प्रेम करणारे आणि त्यांना जसं संभाजीरावांनी सांगितलं त्यांना गुरु मानणारे. आज गुरुपौर्णिमा, गुरुपौर्णिमेनिमित्त उपस्थित आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक चांगला ESICच्या माध्यमातून जी शासनाची भूमिका आहे, रुग्णांना न्याय मिळाला पाहिजे, रुग्णांना उपचार मिळाले पाहिजे, रुग्ण ही सेवा म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. त्या दृष्टीने आज सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर दवाखान्याच्या बाबतीत असं खर्च गेलेला आपण बघत असतो. शासनाने प्रत्येक वेळेस प्रयत्न केलाय. ESIC असेल, आता बांधकाम कामगारांची सुद्धा आपल्या संघटनेमध्ये मोठी संख्या झाली. लवकरच डॉक्टरांच्या इथं ते सुद्धा परवानगी मिळून ते सुद्धा सुरू होईल. आज ESICच्या माध्यमातून मालकांनी उद्योग समूहात कामगारांची मोठी संख्या आहे. प्रत्येक बाबतीत आज ज्या पद्धतीने नाशिकला, नगरला, सिन्नर सारख्या ठिकाणी जाऊन डॉक्टरांनी सांगितलं पॉलिसी संदर्भात अडचणी येत होत्या, तर निश्चित आता आपल्या संगमनेरमध्येच ती सुविधा मिळाल्यामुळं या अडचणी, प्रश्न आपले या पूर्वी कालावधीमध्ये राहतील असं मला वाटत नाही आणि त्याचं निराकरण कुठे हॉस्पिटल येत होतं. कारण त्यांनी सुद्धा आमदार झाल्यानंतर त्याच्या आधी कुठे हॉस्पिटलला खूप कमी येत होतो, परंतु आमदार झाल्यानंतर बरेचसे पेशंट कुठल्याही गावचा असला, संगमनेर तालुक्याचा असो, अकोल्याचा असो, याचा पहिला फोन असतो, पेशंट कुठे हॉस्पिटलला आहे, बिल कमी करायचं. आणि डॉक्टर सुद्धा त्यांची सगळी टीम जी आहे ती सुद्धा रुग्णांना एक आपुलकीने, दादासाहेबांनी सांगितलं का डॉक्टरांकडे एक कला आहे, साक्षात धन्वंतरीचा त्यांना आशीर्वाद आहे. त्यामुळं एक रुग्ण त्यांच्याशी संवाद झाल्यानंतर तो 50% तिथंच बरा होतो, हा अनुभव बऱ्याच जणांनी सांगितला. त्यामुळे खरंच एक ज्या पद्धतीने आपण म्हणतो का रुग्ण सेवा हीच खरी सेवा आहे, त्याच्याकडे व्यवसाय म्हणून न बघता सेवा म्हणून बघण्याची जी आज गरज होती, डॉक्टर पुढे व त्यांची सर्व टीम याच्याकडे रुग्ण सेवा म्हणून बघता याचा एक आनंद आणि अभिमान माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आहे. त्यामुळं ज्या सुविधा यापूर्वी आपण बघितलं, आता संगमनेरमध्ये स्पर्धा झाली, बाहेर लोक थोडं चुकीचं बोलत असतात. दवाखान्यांच्या बाबतीत आपल्या संगमनेरच्या वाईट अनुभव प्रत्येक ठिकाणी येत असतो, परंतु माझी तर विनंती राहील डॉक्टर साहेब तुम्हाला सुद्धा, तुमच्या बाबतीत तर चांगलंच आहे, परंतु आज या मेडिकल म्हणजे दवाखाना म्हणा, रुग्णालय म्हणा, याच्याकडे लोक खूप आशेने बघत असतात. कारण
त्यांना त्यावेळेस एखादी परिस्थिती निर्माण होते, ऍक्सिडेंट झाला, माणूस सुद्धा आल्यानंतर देवाचा धावा आणि डॉक्टरचा धावा पहिला होतो. त्यामुळं आपल्याकडून चांगली रुग्णांची सेवा या पुढील कालावधीतही घडत राहू. ज्या ज्या योजना आपल्याला मिळाल्या त्या योजनेच्या माध्यमातून निश्चित एक पारदर्शी काम आपल्या हॉस्पिटलमध्ये होईल याची मला खात्री आहे. कारण लोक खूप विश्वास ठेवतात आणि या विश्वासाला कुठे तडा जाईल असं मला वाटत नाही. आज आत्ताच मी तिथं हे केल्यानंतर मला वाटतं रात्री बिबट्यानी हल्ला झालाय. पेशंट कुठेही संगमनेरमध्ये बिबट्यानी हल्ला झाला तर कुठे हॉस्पिटलला पहिला आणलं जातं आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून सुविधा दिल्या जातात. त्यामुळे पुन्हा डॉक्टर साहेबांच्या आपल्या ESICच्या कार्याला आपल्याला आपल्या सर्व टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि गुरुपौर्णिमेच्या पुन्हा सर्वांना खूप शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. येथे संपन्न झाला आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या तालुक्याचे आमदार अमोल होतात, त्याचप्रमाणे केशवराव जाधव, ताजनेताई, कुंडताई, गुलाबराजे भोसले, त्याचप्रमाणे रावसाहेब काका खांडेकर, संभाजी बामन गुंजाळ, त्याचप्रमाणे विजय संतोष कुटे, बाळासाहेब कुटे, रमेश कुटे, गणबाबा कुटे, सागर गांडोळे, गणेश गांडोळे, प्रवीण शेठ, त्याचप्रमाणे बाळासाहेब शिंदे, उपस्थित सर्व पत्रकार मित्र आणि उपस्थित सर्वच डॉक्टर कुटे हॉस्पिटल आणि लॅप्रोस्कोपी सेंटर आणि डॉक्टर प्रदीप कुटे, डॉक्टर सोनाली कुटे व आमच्या कुटे परिवारातर्फे सर्वांचे आभार मानतो व हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. यानंतर आपण सर्वांनी अल्पवर घेऊन जावा असंच प्रेम आमच्या